अशी मस्त आपली क्रिस्पी अशी आळूच्या पानाची भजी तयार झालेली, अशी कुरकुरीत झालेली आहेत. गरम गरम भजी आणि चहा खूप छान लागतो, किंवा तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची भजी. तर त्यासाठी मी 7 ते 8 पानं असे कापून घेतलेले आहेत. असे फ्रेश ताजे पानं आहेत. असे थोडेसे लांब लांब असे आळूचे पानं कापून घेतलेले आहेत. मी स्वच्छ धुवून पुसून मग नंतरच कापून घेतलेले आहेत. एक मोठा मी कांदा असा उभ्या साईजचा असा पातळ कापून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे कापून मी. इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण जसं लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे बेसन पीठ. इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 चमचे. हळद घेतलेली आहे पाव चमचा. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला. अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. आणि वाटणासाठी मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आहेत मिरच्या. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धन आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. तर आपल्याला हे जाडसर खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे. हे एका बाउलमध्ये मी आळूचे पानं कापून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा, त्यानंतर कोथिंबीर. आपण वाटण करून घेतलेलं आहे. मी खलबत्त्यामध्ये थोडंसं असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. जिरे, धने, हिरवी मिरची आणि लसूण ते घालायचं आपल्याला. त्यानंतर ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद. आता यामध्ये घालायचं आपल्याला तांदळाचं पीठ. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ. बेसन पीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, लागलं तरच नंतर घालायचं आहे आपल्याला. तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. इथं मी आता लिंबाचा रस घालणार आहे, अर्ध्या लिंबाचा. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदरच आपल्याला पाणी नाही घालायचं, कारण कांदा आणि कोथिंबीरीमुळं पाणी सुटतं आपल्या या बॅटरला. त्यामुळं हातानेच अगोदर चुरून घ्यायचं आहे. लागलं तरच आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. मी पूर्णच बेसन पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं घातलेलं आहे मी पाणी, जास्त नाही पाणी घालायचं आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, घट्टसरच ठेवायचं आहे. थोडंसंच पाणी घातलेलं आहे, तर आता पाणी घालायची आपल्याला गरज पडणार नाही आहे. अशा प्रकारे झालेलं आहे आपलं बॅटर. मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही. तर व्यवस्थित असं चुरून असं व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे. यापेक्षा आपल्याला पातळ नाही करायचं. असं मस्त झालेलं आहे. तर आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर आता भजी करायला घेऊया. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे, म्हणजे आपले भजी कुरकुरीत होतात. तर आता आपल्याला यामध्ये भजी सोडायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला जेवढी कढईत बसेल तेवढी आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत. आपल्याला 1 मिनिटभर असंच ठेवायचं आहे, नंतरच आपल्याला हलवायचं आहे. 1 मिनिटभर झालेला आहे. तर आपण त्याला हलवून घेऊया. चवीला खूप छान लागतात आळूच्या पानाची भजी. तुम्ही हे चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा पुदिन्याची चटणी बनवून सुद्धा त्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. आता आपल्यालाही थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे ती भजी.
असा मस्त गोल्डन कलर झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली आळूच्या पानाची भजी तळलेली आहेत. तर आता आपण काढून घेऊया. मस्त गोल्डन कलर झालेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतात हे गरमागरम भजी आणि चहा तर अप्रतिम लागतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी मस्त भजी झालेली आहेत. आता बाकी सुद्धा आपल्याला राहिलेले अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. अशी मस्त आपली गरमागरम आळूच्या पानाची भजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या चहाबरोबर सुद्धा तुम्ही हे गरमागरम आळूची भजी बनवू शकता. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी परिवाराला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.